विमानतळावर तपासणी दरम्यान प्रवाशाकडून सोनं आणि इतर महागड्या वस्तू जप्त केल्या जातात हे आपण अनेकदा ऐकतो किंवा पाहतो। परंतु मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले। विमानतळावर सीमा शुल्क तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून चक्क 47 विषारी साप आणि 5 कासव जप्त केली आहेत। प्रवाशाकडे इतक्या मोठ्या संख्येने साप पाहून सुरक्षा कर्मचारीही हादरले। हा प्रवासी थायलंडहून भारतात परतला होता। त्याने बँकॉकहून भारतात परतण्यासाठी विमानाने प्रवास केला होता। अधिकाऱ्यांना संबंधित प्रवाशाबद्दल संशय आला। त्यानंतर त्यांनी त्याला थांबवलं आणि त्याच्या बॅगेची तपासणी केली। या तपासणी दरम्यान त्यांना विषारी साप आणि कासव आढळून आले। रॉ म्हणजेच रेस्क्यू असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेलफेअर पथकाने या साप आणि कासवाच्या प्रजाती ओळखण्यास मदत केल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय। हे साप आणि कासव वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत पुन्हा त्या देशात परत पाठवले जातील। या प्रकरणी प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे।